नमस्कार. बोरी खोडद या गटामध्ये चांगली लढत अशी होती. काळे विरुद्ध खंडागळे आणि शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी उभी ठाकलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं बंडखोरीचं वातावरण आहे, परंतु ते काय होईल ते आता 27 तारखेनंतर समजेल. मी आलो आहे येडगाव गावामध्ये आणि इथं काही लोक जमलेले आहेत. नमस्कार. कोण आलंय का? बोलता का? नाव काय तुमचं? प्रवीण जोरे. काय सांगाल? जोरे सर. एक मिनटं. हे बोरी खोडद हा आमचा नवीन मतदारसंघ तयार झाला. आम्ही प्रथमतः नारायणगाव वारवाडी गटाला मध्ये होतो. आता हा नवीन गट तयार झाला आणि ह्या गटामध्ये माऊली शेट यांनी 2 वेळा निवडणूक लढवली. पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल. त्यानिमित्तानं त्यांची सर्वसामान्य मतदारांशी, नागरिकांशी आणि सतत कार्यकर्त्यांचा संच त्यांच्या मागं आहे आणि सर्वसामान्य माणूस हा सुखादुःखात कधीही उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळे त्यांना ह्या मतदारसंघात जनमत चांगलं आहे आणि ते आरक्षण पडल्यामुळे त्यांची मंडळी जयश्रीताई आणि निलकताई ह्या 2 उभ्या आहेत आणि त्यांना चांगल्या मताने इथं विजय होतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे. निलक कोणत्या गावचे आहेत? वडगाव. मग काय त्यांना कसा प्रतिसाद आहे? त्यांनाही चांगला प्रतिसाद आहे, कारण की त्यांनी सरपंच पद भूषवलेलं आहे आणि त्यांचे मिस्टर चेअरमन आहे आणि त्यांचं काम पण गावामध्ये चांगलं आहे. त्याच्यामुळं त्यांनाही चांगला प्रतिसाद आहे. आणि माऊली शेटनी उबाटामधून शिवसेनेत आले. शिवसेना ही एकच मानतो आम्ही उबाटाचेच कार्यकर्ते आहेत. पण आमचं ध्येय, आमचं बाळासाहेब जिथं आम्हाला दिसतील. आता मागच्या इलेक्शनला आपण थोडंसं मागं जर गेलं तर शरददादा हे अपक्ष उभे राहिले आणि तालुक्यामध्ये कुठेही स्मशान चिन्ह किंवा धनुष्यबाण नव्हता. तर आम्ही सगळे शिवसैनिक हे शरददादांबरोबर गेलो आणि त्यांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणलं. बर, म्हणजे तुम्ही याला हे चालवलं, मशालीच्या कार्यकर्त्यांनी रिक्षा चालवली. हे जाहीर आहे, हे काय लपून राहायचं काही काम नाही. आम्ही जे काय केलं ते उघडपणे केलं आणि आत्ता पण आम्हाला आमच्या विचारांचा माणूस, आमच्या सुखादुःखात एकत्र आम्ही राहिलेलो आहे. जो पक्ष चालवला, आम्हाला जो माणूस जिथं दिसणार आम्ही त्याच्याचबरोबर असणार. आम्हाला काय कोणच्या आता तुमचं येडगाव जरा राष्ट्रवादीच्या बाजूने जास्त झुकतं नेहमी. नाही हे तुमचं म्हणणं झालं, पण ग्रामपंचायतीची सत्ता आमची आलीच ना. येडगावला शिवसेने सत्ता आहे. आमची सत्ता आली. तुम्ही मागचं आमदारकीचं वोटिंग बघा, शरददादाला लीड आहे. असं प्रचार मीडियावाले का करतात मला काय कळत नाही. तुम्ही पार्श्वभूमी जाणून घ्या ना. ग्रामपंचायतीचं आमचे 12 असे 12 सदस्य आमचे आहेत. अरे हे माहितच नाही, सॉरी बरं का. मग चांगली ताकद आहे, म्हणजे फक्त राष्ट्रवादी कार्यकर्ते जे असतात काय गावात. काय असतं आता, ठीक आहे तुम्ही इथं शिवसेनेचे लोक आहेत. शिवसेनेच्या लोकांची बाईट घेतल्यानंतर तिथं मॉब शिवसेनेचाच असणार. राष्ट्रवादीचे आता जे काय बाईट घेत आहेत ते राष्ट्रवादीच्या लोकांना विचारल्यानंतर ते त्यांच्याच फेवरमध्ये बोलणार ना. मतदार जास्त शिवसेनेचे आहेत. शिवसेनेचे आहेत. तुम्ही आता हेच सांगताय आम्ही. आता तुमची सत्ता आहे म्हणले काय, आता काय सत्ता आहे ना. मग आता आमदारकीला पण आम्हाला लीड आहे ना. तुम्ही असं काय केलं मग? मशालीच्या कार्यकर्त्यांनी हे चालवलं, सत्यशील शेरकरांना नाही मदत केली? नाही आमचं ठरलेलं आहे, कारण की आमच्या सुखात आम्ही शिवसेनावाड. आता माऊली शेठ तालुका अध्यक्ष होते. शिवसेना अभियान पूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये राबवलं. कुकडेश्वर आण्यापासून नाण्यापर्यंत त्यांनी शाखेचं ओपनिंग केलं. शाखेत घर तिथं शिवसेना हे अभियान राबवण्याचं काम त्यांनी केलं. पक्षाची काही समीकरणं, राजकारणात समीकरणं बदली होतात, त्यामुळे त्यांना ते. आणि आम्हाला हे पण माहिती आहे का आजला राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र लढत होते काही दिवस तालुक्यात. एकत्र लढत असताना ह्या राष्ट्रवादीवाल्यांनी काँग्रेस आजला संपुष्टात आणली. तीच आजला उबाटा शिवसेनेची जे काही चाललं आहे हे पण आजला शिवसेना संपुष्टात आणण्याचं काम राष्ट्रवादीच करते हे आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं आम्ही आमचा पर्याय, आमची लोक पुढं आपला पक्ष सेफ राहील, आपल्या विचारांची लोक सेफ राहतील याच्या मागं आम्ही जाणार आहोत. त्याच्यामुळं आम्ही राष्ट्रवादीबरोबर कधीही मतदान किंवा त्यांनी 2 गट केले काही केले तरी आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही. शिवसेनेचा येडगाव गाव खरं आहे का? मी येडगाव गावचा नाही आहे, मी कांदळीचा आहे. कांदळीची आहेत का? असं म्हणजे आले तिथं. हां. काय सांगाल, कांदळीत कोणाची हवं आहे?
कांदळीत शिवसेना चालेल आणि माऊली शेठचं बी काम चांगलं आहे. मागचे बी एक पंचवार्षिक माऊली शेठनी जिल्हा परिषदसाठी केलेली आहे आणि त्या निमित्तानं माऊली शेठनी चांगल्या प्रकारची कामं गावामध्ये केली. जनसंपर्क चांगला आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात जाण्याचं काम माऊली शेठ करतात. त्याचप्रमाणे आमचे मित्र सचिन शेठ निलक हे एक म्हणजे धडाडीचा कार्यकर्ता असा आहे का प्रत्येकाच्या सुखदुःखात कोणाची अडीअडचण असू द्या पहिल्यांदा धावून जाण्याचं काम सचिन शेठ करतात. आणि त्याच्यामुळं माधुरीताई निलक आणि जयश्रीताई खंडागळे या भरघोस मतांनी निवडून येतील हा आम्हाला आत्मविश्वास आहे. कांदळीमध्ये कोणाला जास्त मतदान होतं मागच्या विधानसभेला? मागच्या विधानसभेला पण शरददादांना चांगलं मतदान होतं. बरं, मग आता इथं काय परिणाम होईल? असं किती लीड मिळेल? किती टक्के गाव चालेल 100 पैकी? आता कसं आहे खालच्या पंचायत समितीला कांदळी गावातून उमेदवार असल्यामुळं लोक असे उत्स्फूर्तपणे पुढे येऊन बोलत नाहीत. परंतु शिवसेना पक्षाला मोठी ताकद कांदळी गावातून भेटेल. आता समोरचे उमेदवार आहेत, ओळखतं का त्यांना? हो ओळखतो ना. कल्पनाताई काळे, वैभव शेठ काळे हे पण आमचे मित्रच आहेत. परंतु एक पक्ष म्हणून आणि माणूस म्हणून आम्ही माऊली आणि सचिन शेठ यांचंच काम करणार. धन्यवाद. तुमचं नाव काय दादा? मी वडगावचा माऊली पवार. बरं, म्हणजे येडगाव, कांदळी, वडगाव. बरं, हां. आमच्याकडं जयश्रीताई खंडागळे आणि माधुरीताई निलक यांचीच हवं आहे. हवा आहे. समोरचे म्हणतात आमची हवा आहे. नाही ते आता समोरच्या विरोधी पक्षावाले म्हणणारच ना. तर मी पण तसंच म्हणणार. बरोबर ना. का म्हणजे श्रीताई आणि माधुरताईंना द्यायचं निवडून? कारण ते दोन्ही माऊली शेठ लोकांच्या सुखदुःखात जाणारे. आज माऊली शेठचं जर पाहायला गेलं तर सकाळी उठल्याच्या नंतर त्यांचा दिवसच लोकांच्या सेवेसाठी आहे. आणि आमचे सचिन शेठ तर असे आहे का रात्री अपरात्री कोणी फोन करायचा त्यांना, काही पैशाची अडचण असो, गाडी असो, कोणाच्या डॉक्टरचा असो, याचा असो, ते रात्री अपरात्री उठून प्रत्येकाला मदत करतात. त्यामुळं आता या दोघांना या द्यायचं. दोघांना द्यायचं. काय चाललं होतं त्या माधुरी निलक यांना जेडपी लढवायला संधी द्यायची, काय चाललं होतं? नाही तो एक वेगळा भाग. आता ज्यावेळेस माऊली तिकडं होते त्यावेळेस दादांचं चाललं होतं का जर नाही आलं तर यांना द्यायचं. परंतु माऊली आल्यानंतर माऊलींना दिलं आणि खालचं शेट आमच्या वडगावला दिलं. तुम्ही माऊली खंडागळेंचे कार्यकर्ते की शिवसैनिक का गावकरी? आम्ही गावकरी. आम्ही आता पूर्वीचे पण आम्ही आता सचिन शेट निलक त्यांचे आमचे मित्र असल्यामुळे ते एक शिवनेर केसरी आमचा वडगावमध्ये एक शिवनेर केसरीचे भरपूर मोठी यात्रा भरती आणि त्या संदर्भातून आम्ही सगळे जोडलेले कार्यकर्ते सचिन शेटचे. त्याच्यामुळं आम्ही माऊलींचं आणि सचिन शेटचं काम करणार. क्रॉस वोटिंग नाही होणार? क्रॉस वोटिंग नाही होणार. ठीक आहे, धन्यवाद भाऊ. काय आपलं नाव काय? आम्ही मुंबईला असतो यांच्याबरोबर आलोय. तुमचं वोटिंग कुठं? मुंबईला का? नाही गावालाच कोणत्या गावला? कांदळी गावला. कांदळीला. काय पाहत आहे इलेक्शन? काय वाटतं कोणाचं पार्ट जड आहे? माऊली खंडागळे आणि निलक आहेत त्यांचं. कधीपासून तुम्ही इथं गावी आता? नाही मी आता 2 दिवस झालं गावाला आलो. 2 दिवसात सगळं सर्वे केला का? नाही मी खरा इथं गावचाच आहे, मुंबईला असतो पण गावची सगळी माहिती असते इथली. बरं, मग आता वोटिंग करणार की गावाला मुंबईला निघून जाणार? नाही वोटिंगला येणार गावाला इथे. पुन्हा येणार. हां. चला, धन्यवाद दादा. नमस्कार. आता जरा तुम्हाला टाळलं झाड काय सांगा? कशाबद्दल ऐकलं आता हे इलेक्शन काय आता इलेक्शन माऊली खंडागळे हेच. पण आता ते थोडे त्यांच्या पत्नी आहेत. आता त्यांच्या पत्नी जयश्रीताई. काम करणारा माणूस पाहिजे ना. मग काम करणार मग कोण आहे दुसरा सांगा ना आम्हाला. कल्पना काळे म्हणतात का मी सुशिक्षित आहे, मला प्रशासनातली माहिती, मी सरपंच आहे गावचे मोठ्या. ते आता कसं आहे वैभव शेठ आमचे मित्रच आहे. वैभव शेठचं फक्त 2 ते 3 गावांपुरतं तेवढा त्यांचा जनसंपर्क होता. पण माऊलींनी पहिल्यांदाच इलेक्शन इथं लढवलेली पहिली पण, तर त्याच्यामुळं त्यांना काही अडचण येणार नाही. अडचण येणार नाही. बरं, आणि खाली कोण उभं येतं? माधुरीताई निलक. तुम्ही येडगावचे का कोणते गाव? येडगावचे. मग अशीच ते म्हणत होते का येडगाव शिवसेनेची सत्ता आहे? हा येडगाव शिवसेने सत्ता आहे. आधी कोणाची होती? आधी राष्ट्रवादी होती. मग का पलटी झाली? ते पलटी काय त्याची कारण आहे ना, खूप विकास केला. विकास झाल्यामुळे तर त्या पलटी झाला ना. मोठमोठे कार्यकर्ते आहेत ना या गावात.
आहेत की. तरी पलटी केली. सर्वसामान्य विरुद्ध मोठी लोक असं गाव आहे हे. नारेगावला राहून किंवा मोठी गाडी घेऊन फिरलं म्हणजे सर्वसामान्य तुम्ही होत नाही ना. जनतेने ऍक्सेप्ट केलं पाहिजे. जनतेत तुम्ही गेले पाहिजे. जनतेत तुम्हाला जनतेचं सुख दुःख काय जनतेची काय कळ आहे ती कळलं पाहिजे ना तुम्हाला. माझ्या आमदारांचं विशेष प्रेम आहे गावावर, करोड रुपये दिले म्हणतात ते. ते मुळात आमच्या गावचेच आहे. आमच्या गावातच त्यांची शाळा आहे. ब्लूमिंगडेल काय नाव काय नाही सॉरी ब्लुमिंगडेल आमदारांच्या शाळेचे काय नाव. ब्लुमिंगडेल स्कूल. हो आहेत ना. त्यांचं पहिल्यापासून वल्लभ शेठ असल्यापासून आमच्या गावाशी त्यांचा संपर्क म्हणजे आमच्या गावात बऱ्यापैकी एक मोठे धनिक आहेत ते. धनिक. हो म्हणजे सर्वात जास्त जमीन असलेले सध्या तेच आहे येडगावमध्ये. अतुल बेनकी. अतुल शेठ बेनके किंवा त्यांचा कुटुंबीय. काय गावाला काय फायदा होतो का. हा गावाला होतो त्यांच्या पद्धतीने ते करतात जेवढं शक्य आहे तेवढं. पण जेवढं आम्हाला पाहिजे तेवढं तर काय त्यांनी केलं नाही असं मला वाटतं एकंदरीत. काय पाहिजे होतं तुम्हाला. कारण की जे हिवरं गाव आहे जे पुनर्वसन झालेलं त्यांचे प्रत्येक गावचे रस्ते डांबरीकरण झालेले कधी 15-20 वर्षापूर्वीच. आमचं गाव त्यांच्याचबरोबर पुनर्वसन झालेलं आहे. आमच्या गावांमधून अजून फुफाट्याचे रस्ते. आता समजा इलेक्शन आता किती 5 तारखेला आहे, किती टक्के गाव म्हणजे मशालीच्या सोबत राहील. ते सॉरी मशालाच म्हणतोय मी पण. आता मशाल सवय झाली ना, माऊली खंडाकडे म्हणलं. गडाळाने संपवायचाच ध्यास घेतलेला आहे. काय मशालीचं तुम्ही सांगा आता आम्ही मशालीचेच कार्यकर्ते. आम्हाला मग उद्धव साहेबांबरोबर आता आदरणीय एकदम मनात येते. प्रत्येक वेळेस वरून आदेश द्यायचा तुतारी चालवा, मध्ये आदेश द्यायचा घड्याळ चालवा. काय कार्यकर्त्यांना काय स्वतःचं काय आहे का नाही काही. काय होईल आता, किती टक्के गाव राहील. गाव काय आता जवळजवळ 100% मला असं वाटतं गावात माऊलीची क्रेज जास्त आहे, पाहुणेरावळी जास्त आहे. त्याच्यामुळं अडचण येणार नाही. कोणी कितीही काही बोललं 100% होईल 50% होईल हा विषय मुद्दा गौण येतो. पण मला वाटतं बा माऊली प्लस राहते. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. जरा काही नमस्कार भाऊ, नाव काय तुमचं. राजू डवळे. डवळे साहेब हेच गावचे ना तुम्ही. हो याच गावचे. काय कोणाची ताकद जास्त राहील. जयश्री खंडागळे आणि नीलक. नीलक. हो अच्छा का बरं हेच. समाजात पहिल्यापासून आहेत माणसं. अच्छा आता मी मुद्दाम आलो म्हणलो जरा काही वेगळं बोलतात का काय बघावं पण तेच. नाही समाजात आहेच ना पहिल्यापासून. आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत चांगले. त्याच्यामुळे माऊली खंडागळे आणि नीलक. तुमचं काही वेगळा विचार असेल ना काही वेगळं. कोण पाहिजे मग. कल्पना काळे. नाही बोलायचं चला काय हरकत नाही. काहीतरी असेल काय तुम्हाला काय वाटतं कोणी. माऊली माऊली का माऊली. माऊली अहो मांडीला मांडी लावून बसणारा माणूस आहे आमच्या. मांडीला मांडी लावून अर्ध्या रात्रीत कावा समस्या आली का अर्ध्या रात्री कावा जाऊन दार ठोठवू शकतो आम्ही. आमचा अधिकार आहे त्यांच्यावर तेवढा. माऊली ताकद आहे काय गटात. हो एवढी ताकद आहे. मग का नव्हतं त्यांना तिकीट. निवडून तिकीट का नव्हतं देत मग. ते तो राजकीय विषय राजकीय घडामोडीचा आपल्याला काय करायचंय. माऊली कोणत्या पक्षात जाऊ द्या कुठं उभं राहू द्या माऊलीच्या पाठीमागं आम्ही आहे आणि इथून पुढं राहणार. माऊली वैयक्तिक माणूस चांगला आहे ना. आपल्या काही आडीनडीला माणूसाचा कधी हाक मारता आले पाहिजे. हाक मारले का वाहू देणारा माणूस आहे. त्याच्यामुळं माऊली बरोबर आम्ही आहेच. ठीक आहे धन्यवाद. दादा काय सांगाल. हा बोलवलं काय तुमचं काय मत आहे ते मान. माऊलीच येणार निवडून 100%. माऊली येतील म्हणजे आता हे सगळे मित्र परिवार आहेत म्हणून तुम्ही बोलताय कसं. नाही आम्ही सेनेचेच पहिल्यापासून. शिवसेनेची. हा. मग काय मशाला आणि हे आता समजा हे होते आता हे माऊली या पक्षात आले दुसऱ्या शिवसेनेमध्ये धनुष्यबाणात तर काय विभागणी होईल. नाही मशालीचं मतदान त्यांना पडणार. मशालीचं त्यांनाही पडणार शिवसेनेचं पण पडणार. हा शिवसेना आपल्या मशाली एक होणार.
बरं, आता ते असं सांगण्यात येत आहे की त्या माधुरी निलक द्यायचं होतं, परंतु वेगवेगळी समीकरणं घडली. माऊलींच्या पत्नीला आता उमेदवारी दिली. आता माऊलींची पत्नी काही जास्त समाजात नाही असं म्हटलं जातं. नाही नाही, माऊली कामाचा माणूस आहे ना. माऊली एक नंबर कामाचा माणूस आहे. किती टक्के मतदान राहील येडगाव? माऊलीला 70% मतदान, 70%. 100%, हो 90%. 70% मतदान होणारच. 90% तर फार परफेक्ट मतदान. 90% डोळे झाकून मतदान. राष्ट्रवादीची लोक करणार काय मतदान? राष्ट्रवादी माणूस पाहायचा इथं, फक्त इथं पक्ष पाहायचं काय काम नाही. माणूस चांगला आहे का नाही, काम करणारा माणूस पाहिजे आपल्याला. आपले प्रश्न सोडवणारा माणूस पाहिजे. आपल्या काय अडचणी, काय गावाच्या समस्या आहे, हा सोडवणारा माणूस पाहिजे. इथं पक्षाचा काय विषय.